पुण्यातल्या कर्वेनगर इथल्या उड्डाण पुलाला तडे गेल्याचं आता समोर आलेलं आहे। दोन पुलांना जोडणाऱ्या उड्डाण पुलाला तडे गेल्याचं आता समोर आलेलं आहे। 2007 ते 2011 दरम्यान या उड्डाण पुलाचं काम झालेलं आहे, मात्र 14 वर्षातच या पुलाला तडे गेल्याचं आता निदर्शनाला आलेलं आहे। काय नेमकी इथली परिस्थिती आहे त्याचा आढावा आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी घेतलाय, आपण पाहूया। अनेक जुने पुल आहेत ज्यांच्यामुळे अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि असंच लोकशाही मराठीच्या पाहणीमध्ये कर्वेनगर भागातील एक उड्डाण पूल आहे, ज्या उड्डाण पुलाला दोन पूल ज्या ठिकाणी जोडले जातात, ज्याला आपण जॉईंट ब्रिज म्हणतो, त्या ठिकाणी अशा पद्धतीचे मोठे तडे आहेत ते गेलेले पाहायला मिळतात। या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जातं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। काही स्थानिक नागरिक इथले आपल्या सोबत आहेत। वरतून पण पूल हल्ला जातो, त्या गॅपमुळे उद्या मोठी दुर्घटना होण्याची शक्यता दिसते। म्हणजे तुम्ही आधी पाहिलेलं होतं की याला तडा गेलेला आहे? हो, एक 5-6 महिन्यापासून तडा येतो। पहिला छोटा तूर दिसत होती ती, नंतर मोठं मोठं वाढत गेले ते। असं सुरुवातीला बारीक लाईन यामध्ये दिसत होती, मात्र आता ती लाईन सुद्धा वाढत गेलेली आहे आणि जवळपास 2 सेंटीमीटरची लाईन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। आणि हा संपूर्ण तडा एका बाजूलाच नाही तर पलीकडच्या बाजूला सुद्धा गेलेला आहे आणि त्यामुळे हा पूल कोसळण्याच्या आत किंवा काही दुर्घटना घडण्याच्या आत याची दुरुस्ती होणं हे आवश्यक आहे। आणि लोकशाही मराठीच्या पाहणीमध्ये हा कर्वेनगर भागातला जो उड्डाण पूल आहे तो धोकादायक परिस्थितीत असल्याचं समोर आलेलं आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।